घुग्घूस औद्योगिक शहर असलेल्या शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील लॉयड्स मेटल्स वेकोली या उद्योगाने नगर परिषदेला वॉटर टँकर उपलब्ध करून दिलेले आहेत। ज्या भागात प्रचंड पाणी टंचाई आहे त्या भागात मोफत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे। मात्र नगर परिषदेचा टँकर चालक पाण्यासाठी नागरिकांकडून 20-20 रुपये मागत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असा आक्रोश निर्माण झाला आहे। घुग्घूस नगर परिषदेचे अधिकारी गृहकर आणि पाणी करासाठी नागरिकांना प्रचंड त्रास देतात। कर भरल्याशिवाय साधा रहिवासी दाखलाही देत नाहीत। शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील विविध उद्योगांकडून नगर परिषदेने वॉटर टँकर घेतलेले आहेत। या वॉटर टँकरची हाताळणी कुठल्या तरी संस्थेला देण्यात आली आहे। हे टँकर शहरात जिथे जिथे उभे असतात नागरिकांना पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात। आता तर या टँकर चालकाने 20 रुपये दिले तरच पाणी देऊ, अन्यथा देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे अमराई वार्डातील महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांनी या पाणी टंचाईच्या समस्येची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। टेकडीकडे 3-3 टँकर गेले, आता त्याला म्हणलं आमच्याकडे जे पाणी 20 रुपये द्या म्हणताय काय का बाई? पाण्याचे आम्हाला 20 रुपये मागत आहे, आम्ही बाया नाही म्हणत आहोत। कोण म्हटलं तुम्हाला 20 रुपये दे म्हणून? ते नगर परिषद टँकर होते का? सगळ्याला मंगला का ते पैसे? नाही देते म्हणून लेके भाग गया गाडी। आणि पाणी तर नेलं फक्त 4-4 बकेट, 4-4 बकेटाचे 20-20 रुपये कसे देणार? आणि पाणी कधी बेचते का? नाही म्हणलं तर चालला गेला तो, नाही म्हणलं तर टँकर घेऊन तर चालला गेला। जो दिया उसके दिया। आमचे नाव लिहिले, नाव लिहून नेले, सगळ्या जणांना म्हणजे 4-4 बकेटाने जाय, त्यांनी 20-20 रुपये घेऊन येतात। आम्ही म्हणलं पाणी अजून घुग्घूस मध्ये कोणी विकलं नाही तर त्यांनी 20-20 रुपये कोण्या नावाचे देईन? आता हे 4 दिवस नळ ना आले म्हणून, आता नळ तर रोज असे आहे, आता 4 दिवस नाही म्हणून आम्हाला